श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। आजच्या ब्लॉगची सुरुवात या सुंदर दृश्याने होते आहे। शेतीची कामाची लगबग चालू झालेली आहे। सुंदर पाऊस पडून गेल्यामुळे शेतकऱ्यांना अगदी हायसं वाटलं आहे। त्याच्यामुळे शेतीची कामं फटाफट चालू झालेली आहे आणि जोरात सुद्धा पाऊस पडत नाही आहे बरं का। आपण पाऊससुद्धा एन्जॉय करू शकतो आणि आपली सगळीसुद्धा कामं करू शकतो असा पाऊस पडतो आहे। आणि हा माझा फेवरेट स्पॉट जिथून छान धबधबा दिसतो आहे। आणि बघा आता थोड्या वेळ पाऊस पडून गेलेला आहे। आता पावसाने उसंत घेतली आहे जेणेकरून गुरु शिष्य एकमेकांची भेट व्हावी आणि छानपैकी गुरुपौर्णिमा आजचा दिवस साजरा व्हावा। आज माझी पूजा खूप सुंदर झाली आहे। आता बाळाच्या शाळेची घाई असल्यामुळे मी तुम्हाला सर्वच नाही दाखवू शकले, पण झालेली पूजा मी तुम्हाला दाखवते आहे। हे बघा अशी छानपैकी नटराजाची मूर्ती, स्वामी समर्थांची मूर्ती, शंख सर्व काही सुंदर पूजून झालेलं आहे। आणि आता वेळ झालेली आहे माझ्या सुंदर दरवाजावरच्या रांगोळीची। मी सुंदर हळदीचं लेपन केलं आहे, रांगोळी काढली आहे, स्वस्तिक काढलं आहे आणि त्याच्यानंतर खूप सुंदर पूजा अगरबत्ती धूप दीप लावून माझ्या उंबरठ्याची केली आहे। जसं की तुम्हाला दिसत आहे हे खूप सुंदर पूजन माझं झालेलं आहे। आणि मंडळी, ही नटराजाची मूर्ती मला गिफ्ट मिळाली आहे। मी एक आर्टिस्ट आहे आणि हे माझे स्वामी समर्थ खूप सुंदर हसरी दिसत आहेत। पूजा झाल्यानंतर ह्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना, ते बघून खूप मन प्रसन्न होतं। मित्रांनो, निंदा करणारे जी लोक असतात त्यांना घाबरून आपलं ध्येय कधीच सोडायचं नसतं। उलट आपले ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांची मतंही आपोआप बदलतात आणि ह्याचा अनुभव जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांना जबरदस्त आलेला आहे। कारण आपण जेव्हा काहीतरी चांगलं काम किंवा आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबरचं जरा उंचीचं काम करायला घेतो तेव्हा ते त्यांच्या डोळ्यात खुपतं की कदाचित हा सक्सेसफुल झाला तर काय होईल, हा खूपच ह्याची प्रगती होईल, ह्याचं ध्येय ह्याला प्राप्त होईल। त्याच्यामुळे ते लोक भरपूर निंदा करायला सुरुवात करतात। आपल्या तोंडावर कधी करत नाहीत बरं का, आपल्या मागूनच करतात की हे काय काम, ह्याला जमणार आहे का, ह्याच्याकडे एवढा पैसा आहे का, ह्याच्याकडे एवढी प्रतिष्ठा ह्याच्याकडे आहे का हे काम पूर्ण करण्यासाठी, अशी मागून निंदा करतात। त्याच्यामुळे निंदा करणाऱ्या लोकांमुळे तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यापासून अजिबात चुकू नका, कारण ह्यांची मतं बदलण्याची शक्तीसुद्धा तुमच्यामध्येच आहे जर तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाचा विचार केला तर। आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।